देवघरासंबंधित काही महत्त्वाचे नियम. देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल चालेल. देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल, स्टील किंवा लोखंडाचे नको. देवघराच्या भिंतींना हलका नारंगी, केसरिया वा भगवा रंग लावावा, नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी. देवघरात अभिमंत्रित श्री यंत्र जरूर ठेवावे. ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे. देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा, कुच शक्यतो नको. देवघरात बसायला दर्भाचे आसन जरूर घ्यावेत. कोणत्याही पूजेच्या दुकानात दर्भ आसन मिळते. देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा. देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती आणि एक लोभांची उदबत्ती जरूर लावावी. देवघरात एकाच देवतेच्या एकपेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात. देवांचे आसन नेहमीच आपल्या आसनपेक्षा उंच असावे. देवघरात वरून कलश ठेवावा. हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा. कलशात नारळ, 5 पाने, पाणी, पैसा, सुपारी टाकावी. त्याला हळदी कुंकवाचा प्रत्येकी 3 किंवा 5 रेषा ओढाव्यात. देवघरात गणपती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी. देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो पण लावू नये. देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवताबरोबर ठेवू नयेत. देवघरात रोज कापूर जाळून एक तरी मंत्र अगर स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी. देवघरात एक हितापेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी. देवघरात झोपणे, जेवणे टाळावे. देवघरात देवाला सणावारी आपण जे जेवण करता ते नैवेद्य म्हणून दाखवावे. देवघरात पूजा करताना भांडणे, ओरडणे, अपशब्द बोलणे टाळावे. मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.